थांबा, तुम्हाला वाटेल आपण अयोध्येत आहोत की काय, पण नाही, आपण पुण्यातच आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पुण्यातील हे सुंदर मंदिर पाहिले आहे का? हे आहे चारभुजा विष्णू मंदिर. याला विष्णुधाम असंही म्हणतात. हे मंदिर पिंपरी चिंचवडमधील रहाटणी भागामध्ये आहे. काळेवाडी फाट्यापासून अगदी जवळ आहे. सध्या आपण आहोत औंध रावेत BRT रोडवरील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावर. हे मंदिर काळेवाडी फाट्यापासून अगदी जवळच्या अंतरावर आहे. उड्डाणपूल संपताच आपल्याला डाव्या बाजूला सर्व्हिस रोडला एक्झिट घ्यायची आहे. साधारणतः 100 ते 200 मीटर अंतर गेल्यावर आपण मंदिरातील पार्किंग एरियामध्ये येऊन पोहोचतो. पार्किंग एरिया मोठा असून सध्या फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग अवेलेबल आहे. मंदिर परिसराच्या बाहेर आणि आतल्या दोन्ही बाजूला शू रॅक्स अवेलेबल आहेत. हे मंदिर राजस्थानमधील क्षत्रिय घाची समाज ट्रस्ट यांनी बांधले आहे. सध्या सोशल मीडियावर या मंदिराचे फोटोज आणि व्हिडिओज खूपच व्हायरल होताना दिसत आहेत. या मंदिरात आल्यावर आपल्याला साक्षात अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आल्यासारखे वाटते. सध्या हे मंदिर पुण्यातील एक लोकप्रिय स्थळ बनले आहे.
मंदिर परिसरात एकूण 4 मंदिरे पाहायला मिळतात. त्यातील पहिले श्री शीतला माता मंदिर, दुसरे श्री अंबे माता मंदिर, तिसरे श्री बाबा रामदेवजी महाराज यांचे मंदिर, चौथे मंदिर हे शंकर भगवान, माता पार्वती आणि बाल गणेश यांचे आहे. या मंदिरात महादेवाची सुंदर अशी पिंड बघायला मिळते आणि समोर साक्षात नंदी विराजमान आहेत. हे मंदिर पूर्णतः संगमरवराचा वापर करून बांधण्यात आलेले आहे. मंदिरात प्रवेश करताच साक्षात भगवान विष्णूंचे वाहन अर्थात गरुड देव विराजमान आहेत. मंदिरात आपल्याला संगमरवरावरील उच्च कोटीचे कोरीव शिल्पकाम पाहायला मिळते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रथम आपल्याला राम, लक्ष्मण आणि सीता यांचे दर्शन होते. त्यानंतर अर्थातच आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला मिळते. येथे आपल्याला श्री महालक्ष्मीजी यांची मूर्ती देखील पाहायला मिळते. जेव्हा आपण भगवान विष्णूंचे दर्शन घेतो तेव्हा मूर्तीकडे बघून आपल्या डोळ्यांचे अगदी पारणे फिटून जाते. मूर्तीवरील आपली नजर हटूच नये असे वाटत राहते. भगवान विष्णूंचे हे रूप अगदीच विलोभनीय आहे. नंतर आपल्याला श्री महासरस्वतीजी यांच्या मूर्तीचे दर्शन होते. नंतर आपल्याला साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि राधा माता यांचे दर्शन होते. आणि शेवटी भगवान दत्तात्रेयांचे दर्शन होते. या मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर, शांत आणि नयनरम्य आहे. मंदिराचे बांधकाम हे संगमरवरी असल्यामुळे यावरील रंगीत कोरीव शिल्प अतिशय उठून दिसतात. हे मंदिर आठवड्यातील 7ही दिवस दर्शनासाठी उपलब्ध असते.
मंदिर सकाळी 6:30ला उघडते आणि दुपारी 1 वाजता बंद होते. मंदिरातील सकाळच्या आरतीची वेळ 8 वाजता आहे. दुपारी 1 ते 5 मंदिर बंद असते. संध्याकाळी 5 ते 10 पुन्हा मंदिर दर्शनासाठी उपलब्ध असते. संध्याकाळील आरतीची वेळ ही 7:30 वाजता आहे. संगमरवरावरील सोनेरी रंगामुळे हे मंदिर रात्रीच्या अंधारात सर्वांचे लक्ष आकर्षून घेते. तर काय मंडळी, आपण कधी भेट देत आहात या सुंदर मंदिराला? प्रत्येकाने किमान या मंदिराला एकदा तरी भेट द्यावी असे हे मंदिर आहे. निवांत लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपल्याला असेच नवीन नवीन ठिकाणांचे माहितीपूर्ण व्हिडिओज आणि शॉर्ट्स पाहायला मिळतील. आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे अशी नम्र विनंती. हा व्हिडिओ आपण लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.